26 एप्रिल. लातूर जिल्ह्याचं तापमान होतं 42 डिग्री सेल्सिअस. औसा तालुक्यातल्या एरंडी गावात शिया नेताजी गोरे ही 9 महिन्यांची चिमुकली झोक्यात झोपलेली. अचानक तिच्या घशाला कोरड पडली आणि तिची जीभ टाळूला चिकटली. लगेच तिला दवाखान्यात नेण्यात आलं, पण तिथं पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. शियाचं घर कमी उंचीचं आणि त्यात पत्र्याचं होतं. घरात उष्णता वाढत होती. तिच्या शरीरातलं पाणी अचानक कमी झालं. तिची जीभ आत ओढली गेली. तिला हृदयविकाराचा झटका आला असावा, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला, असं डॉक्टरांनी सांगितलं. नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर हीट स्ट्रोकमुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. राज्यातल्या ठिकठिकाणांवरून अशा बातम्या येत आहेत. थोडक्यात राज्यभरात सगळीकडे हीट वेव्हचे परिणाम दिसत आहेत. राज्यात उष्माघातानं होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत असल्यानं शासनानं नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमांचं काटेकोर पालन होण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. पण या सगळ्यात आपण स्वतःसाठी काय काय करायचं? ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी हीट वेव्ह पासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायची? सनस्ट्रोक बसलास तर कसं रिकव्हर व्हायचं? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. देशातल्या सगळ्यात जास्त उष्ण असलेल्या 10 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झालाय. साहजिकच लोकांचं टेन्शन वाढले. गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये उष्माघातामुळे 8 जणांचा मृत्यू झालाय. कुणी रस्त्याच्या कडेला पडलेलं मिळालं, तर कुणी रिक्षात मृत अवस्थेत दिसलं. त्यात पुढच्या काही दिवसांसाठी राज्यभरात, विशेषतः विदर्भात उष्णतेचा अलर्ट देण्यात आलाय. मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढणार असल्याचे संकेत देण्यात आले असले तरी उष्णतेच्या झळा अगदी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा जाणवत आहेत. सध्याच्या अलर्टनुसार थेट 1 आणि 2 मेला ही उष्णता कमी होऊ शकते. पण सध्याचं हवामान बघता दिवसेंदिवस राज्यातील परिस्थिती अजून गंभीर होण्याची भीती, स्ट्रोक बसण्याची शक्यता वाढण्याची भीती असल्यानं राज्य उष्णता कृती आराखडा आणि हवामान विभागानं राज्य शासनाला याबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी 3 SOP म्हणजेच नियमावली जाहीर केल्या. पहिल्या SOP नुसार रस्त्यावर वेगवेगळ्या वस्तू विकणारे, बांधकाम मजूर, ट्रॅफिक पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी बॉयज आणि रिक्षा चालक यांच्यासाठी नियम बनवण्यात आले. त्यानुसार दुपारी 12 ते 4 या दरम्यान काम बंद ठेवणे, वेळोवेळी पाणी पिण्यासाठी ब्रेक घेणं, त्यांच्यासाठी ठिकठिकाणी वॉटर बूथ, ORS बूथ, निवारा व्यवस्था आणि आरोग्य सुविधांचा समावेश करण्यात आलाय. दुसरी SOP चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणीतल्या कामगारांसाठी आहे. खाणीतलं तापमान बघूनच कामाची वेळ ठरवणं, आराम करण्यासाठी थंड जागा तयार करणं, पिण्यासाठी पाणी पुरवणं, हवा खेळती राहण्यासाठी उपाययोजना करणं, मोजकेच तास काम ठेवून रोटेशन ठेवणं, उष्णतेचे आजार ओळखण्याचे प्रशिक्षण देणं आणि महिलांसाठी विशेष सुविधा देणं यांचा समावेश आहे. तिसऱ्या SOP मध्ये हीट रेजिस्टंट होम बिल्डिंगचा समावेश आहे, ज्यात कूल रूफ, हरित क्षेत्र यांच्यावर भर दिलाय. या तिसऱ्या SOP ची मुदत 1 ते 3 वर्षांची आहे. म्हणजे आता बांधली जाणारी घरं थंड कशी राहतील यावर काम केलं जाणार आहे. शासनानं या SOP मध्ये लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड या 15 जिल्ह्यांवर भर दिलाय. कारण येत्या काळात हे जिल्हे इतर जिल्ह्यांच्या मानानं जास्त तापणार आहेत. या SOPचं पालन व्हावं यासाठी सरकार विशेष लक्ष देत आहे. हे होते शासनानं लागू केलेले नियम. पण या प्रचंड उन्हामध्ये आपणही स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी. कारण तरुणांपेक्षा या हीट वेव्हचा धोका त्यांना जास्त असतो. सध्याच्या वातावरणात ज्येष्ठ नागरिक काय करू शकतात किंवा घरातल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी आपण कशी घेऊ शकतो? तर शरीरातलं पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी तहान लागण्याची वाट न बघता दर तासाला पाणी पिणं, लिंबू पाणी, ताक, शहाळ्याचं पाणी किंवा कलिंगडासारखी फळं खाणं, हलकं, ताजं आणि पचायला सोपं असलेलं अन्न खाणं. या उष्णतेच्या दरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी जास्त मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाणं टाळावं. चहा, कॉफी आणि अल्कोहोलचं सेवन होईल तेवढं कमी करावं, कारण यामुळं डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घराबाहेर पडणं टाळावं. घरातही खिडक्यांना पडदे लावून घ्यावेत, जेणेकरून ऊन आणि गरम हवा थेट घरात येणार नाहीये. सुती कापडापासून बनवलेले अगदी हलके, पातळ आणि फिकट रंगाचे कपडे घालावेत. घरात ORS ची पाकिटं ठेवावीत. दररोज लागणाऱ्या गोळ्या उष्णतेमुळे खराब होऊ शकतात, त्यामुळे या गोळ्या थंड ठिकाणी राहतील याची काळजी घ्यावी. उष्णतेचा त्रास हा ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच लहान मुलांना सुद्धा होऊ शकतो. दरवर्षी उष्माघातामुळे 14 वर्षांच्या आतल्या अनेक मुलांचा मृत्यू होतो. पण त्यांची काळजी कशी घ्यावी? तर मुलांना दर थोड्या वेळानं पाणी पिण्याची आठवण करून देणं, कोल्ड ड्रिंक्स न देता लिंबू सरबत, ताक, ORS किंवा घरी तयार केलेल्या ताज्या फळांचे ज्यूस प्यायला देणं, मुलांच्या जेवणात पचायला हलकं असणारं अन्न येईल याची काळजी घेणं,
अधूनमधून मुलांना काकडी, टरबूज, द्राक्ष यांसारखी फळं खायला देणं, जाडे भरडे कपडे घालणं टाळून सुती कपड्याचे ढिले आणि फिकट रंगाचे कपडे घालायला देणं, मुलांनी दुपारी घराबाहेर खेळायला जाऊ नये याची काळजी घेणं, 10 ते 5 या दरम्यान बाहेर जाण्याची वेळ आलीच तर त्यांच्या डोक्याला टोपी किंवा छत्री असणं महत्वाचं आहे. या उष्णतेदरम्यान पालकांनी लहान मुलांना मसालेदार पदार्थ खायला देऊ नये. यामुळे मुलांना जुलाब होऊन अशक्तपणा येण्याची दाट शक्यता असते. मुलांची त्वचा कोरडी पडली असेल किंवा खूप ताप आला असेल तर घरगुती इलाज न करता लगेच डॉक्टरांना दाखवावं. हेच नियम काही प्रमाणात सगळ्यांना लागू होतात. शरीरात पाण्याची पातळी योग्य राहील याची काळजी घेणं महत्वाचं आहे. पण एवढं सगळं करूनही जर हीट स्ट्रोक बसलास तर काय करायचं? आधी हीट स्ट्रोकची लक्षणं काय आहेत ते पाहूयात. तर आधी हे समजून घेणं महत्वाचं आहे की उष्माघात हा फक्त उन्हात गेल्यानेच होतो असं नाहीये. तर घराचं तापमान जास्त असलं तरीही उष्माघाताचा फटका बसू शकतो. जर अचानक घाबरल्यासारखं होत असेल, शरीराचं तापमान 40 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्या वर गेलं असेल, ब्लड प्रेशर कमी किंवा जास्त होणं, मळमळल्यासारखं वाटणं, उलट्या होणं, डोकं खूप दुखणं किंवा डोक्यात ठणका येणं, स्नायूंमध्ये पेटके येणं, फिट येणं ही लक्षणं तुम्हाला स्वतःमध्ये जाणवली किंवा इतरांमध्ये जाणवली तर ती उष्माघाताची लक्षणं आहेत हे लक्षात घ्या. आता यातली कुठलीही लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर तातडीनं वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे. आणि जर ही लक्षणं आजूबाजूच्या कुठल्या व्यक्तीला दिसत असतील तर त्या व्यक्तीला सावलीत न्या. खांद्यावर बॅग किंवा इतर काही वस्तू असतील तर त्या बाजूला करून पूर्ण शरीराला हवा मिळेल याची काळजी घ्या. त्या व्यक्तीच्या तोंडावर आणि संपूर्ण शरीरावर थंड पाणी शिंपडा. ती व्यक्ती शुद्धीत आल्यावर हळूहळू त्याला साधं किंवा उपलब्ध झाल्यास ORSचं पाणी पाजा. हे उपाय केल्यावर ती व्यक्ती 15 ते 20 मिनिटातच उष्माघातामधून रिकवर होऊ शकते. पण पुढच्या व्यक्तीची प्रकृती जास्तच गंभीर झाली असेल तर लगेच ॲम्ब्युलन्सला बोलवून त्याला उपचारासाठी दवाखान्यात पाठवणं हाच योग्य पर्याय आहे. उष्माघात होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात डॉक्टर कैलास गायकवाड बोलभिडूशी बोलताना म्हणाले, शक्य असेल तर दुपारी 12 ते 5 या वेळेत घराबाहेर पडूच नये. जाणं गरजेचं असल्यावर डोक्यावर टोपी किंवा रुमाल बांधलेला असावा. सोबत ORS मिक्स असलेली पाण्याची बॉटल ठेवावी. शिवाय जास्तीत जास्त पाणी किंवा पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं खायला हवी. कोणत्याही परिस्थितीत त्रास होऊ नये याची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेक ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये सनस्ट्रोक झाल्यास उपचार करण्यासाठी विशेष कक्ष बनवण्यात आलेत. त्यामुळं लक्षणं दिसल्यास हॉस्पिटलला जाऊन योग्य ते उपचार घेणं हाच सगळ्यात उत्तम पर्याय आहे. या हीट वेव्ह मधून वाचण्यासाठी बोलभिडू एकच सल्ला देईल की शासनाच्या गाईडलाईन्स तर फॉलो कराच, पण स्वतःसाठीही गाईडलाईन्स तयार करा, त्या पाळा आणि स्वतःसोबतच इतरांनाही उष्माघातापासून वाचवा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.